जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सदस्य जालना प्रतिनिधी आपण सुनील भाऊ कवडे यांच्या शेतामध्ये खोको या वाणाची पीक पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत। तर त्यासंबंधी आपण हे जे आहे खोकोचं आपलं झाड तुम्हाला एकदा दाखवतो। खूप चांगल्या शेंगा लागलेल्या आहे। त्यासंबंधी आपण एकदा भाऊचा एकदा परिचय घेऊ। भाऊ तुमचं नाव नंबर सांगा। नमस्कार सर, माझं नाव सुनील प्रभाकर कवडे, राहणार मालीपिंपळगाव, तालुका जिल्हा जालना। तुमचा मोबाईल नंबर 91 30 69 89 42। भाऊ तुम्ही हे जे बूस्टरचं वाण लावलेलं आहे कोणतं वाण आहे? हे खोखो कंपनीचं, आपल्या बुस्टर कंपनीचं खोखोचं वाण आहे। खोको वाण आहे। बरं आता सगळे शेतकऱ्यांना बघितलं हो, पण तुम्ही कोणत्या म्हणजे अंतरावर लावलं, कशा पद्धतीने लावलं? आम्ही मला तर अगोदर वाटलं होतं सरसगड पेरा, पण नंतर जसं जसं आता हे कालांतरानं चेंज होत चालल्या, जमीन नापीक होत चालल्या, मग त्या विचारानं मी एक निर्णयच बदलला। म्हणलं आपल्या बेडवरच पद्धत करायची आता, बेडवर, आणि आपल्याला उत्पन्न अधिक घ्यायचं म्हणलं पारंपरिक नुसार सोडून सैनी। मग मी त्यानुसार मी बेड पाळला 3 बाय 1, म्हणजे 3 फूट अंतर मधलं, आणि दोन झाडामधलं अंतर 6 इंच किंवा 8 इंच 8 इंच असं केलं आणि म्हणजे टोकन पद्धतीनं लागवड केली। टोकन पद्धत। बरं एकरी किती बी लागलं भाऊ? तर मला 14 किलो बी लागलं एकरी सर। 14 किलो एकरी बी लागलं। एकरी बी 14 किलो लागला, आणि पुन्हा मेहनत वाचली, खर्च वाचला। म्हणजे ट्रॅक्टरला आता 1,500-2,000 हजार रुपये गेले असते पेरणाचे बी, ते वाचले। केलं ना तुम्ही टोकन यंत्राला लागवड केली। बरं भाऊ, आता बरेच शेतकरी तुमच्या शेतात पाहिले, याच्यावर काय म्हणणं आहे तुम्हाला? शेंगाच्या बाबत काय म्हणणं आहे तुम्हाला? नाही, शेंगाला तर सर आता यावर्षी चॅलेंजच नाही, कारण की जात बी आपल्याला तशीच लागली त्या मानानं। खूप विचार करून सरांना जर मार्गदर्शन घेतलं होतं मी याच्या अगोदर बी 2-4 वेळेस, त्या उद्देशानं मग मी हे वाण निवडलं। आणि यावर्षी ते नवीन आलं होतं मार्केटला आपल्याकडे, आणि चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या गुणवत्तेचं, मग फुटवे खूप आहेत तिला, वाढ कमी आहे। फुटव्याची संख्या भरपूर आहे, आणि वाढ बी मेंटेनन्स मध्येच आहे, काही एवढी हाईट मानव तशी नाहीये। आणि दाना बी एकदम टपोरे दाना, वजनदार दाना। बरं याच्यात 3 दाणे 2 दाण्याच्या बाबत काय आपलं शेंगा? नाही, याच्यात 2 दाणे सापडतच नाही, सारखे 3-3 दाणे टोटल 3 दाण्याचे वरती शेंगा, वरती पूर्ण 3-3 दाण्याच्या शेंगा आहे। थोड्या बहुत समजा 2 एक दाणे अर्ध्या असतं। तर भाऊ याबाबत अजून एक विचारायचं, तुम्ही याला फवारण्या काय काय केल्या? सर मी फवारणी फक्त सुरुवातीला 19 आर्याची फवारणी केली होती। अच्छा, त्याच्यानंतर आपलं रावडी आणि एक खताचा पुडा, म्हणजे 1261 असं झेप घेतली। 1261 दोनच फवारणी, 2 फवारण्या झाल्या। बरं आता तुमचे बरेच शेतकरी आपल्या तिथं म्हटले तुम्हाला, जसे की अण्णानं आपल्याला प्रश्न विचारला होता की याचे पानं अण्णाला